ओळख परिचय या मीटिंगच्या संदर्भामध्ये व्यासपीठावर बसल्या असणाऱ्या सभापतीताई, उपसभापती आणि सर्व सदस्य, व्हिडिओ साहेब आणि सर्व अधिकारी, आता काही सदस्यांनी ज्या सूचना मांडल्या होत्या की सगळं मिसगाईड कालच्या मीटिंगपासून मिसगाईड झालेलं आहे. कालही आम्ही काही सदस्य येऊन आपण प्रत्येकाने वेळेला महत्त्व देत आलेलं आहे आणि पुढेही आपल्याला द्यायचं आहे. असो, सर्व अधिकारी वर्ग असेल आणि जरी नवीन असो सर्व सदस्य, पण प्रत्येकाला थोडा थोडा मॅनेजमेंटला पण अनुभव आहे. तेव्हा आपण साहेब आपल्या नेतृत्वाखाली इथून कालपर्यंत काय झालं त्याचा विचार न करता पुढे मीटिंग्स असतील किंवा कामाच्या संदर्भामध्ये आता जे सदस्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत त्या सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांचा समन्वय ठेवून आपण आपल्या तालुक्यातील सगळ्या ज्या योजना आहेत त्या फास्ट कशा पूर्ण करता येईल. आता कोणीतरी मार्च एंड आहे, असो मार्च एंड असेल तरी अजून 15 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत की प्रयत्न नाही केला तर वर्षभरही होत नाही. जे काही या कोणाने कामं असतील किंवा निधी मागत जाणार असेल तर समन्वय अजूनही 15 दिवस आपल्याकडे बाकी आहे. जरी आम्हाला काही माहीत नसेल पण अधिकारी वर्गाला सगळ्या योजना माहिती आहे, कुठले अपुरे किंवा कुठले लॅच होणार आहे. तर याच्यावर 1-2-3 दिवसामध्ये जर म्हणजे त्या संदर्भातल्या जरी मीटिंग नाही लावली आणि त्या संदर्भात त्या विभागातील जी कामं असतील, समजा जर उदाहरणार्थ माझ्या घरातलं असेल किंवा इतर कोणाच्याही घरातलं काम असेल, कुठल्याही ग्रामपंचायतचं असू दे, काय अडचण असेल तिथं तर ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न आम्हाला वैयक्तिक कॉन्टॅक्ट केलं तरी आम्ही तिथं सर्व सदस्य मिळून आम्ही तिथं प्रयत्न करून ते काम वेळेत पूर्ण करण्याचं किंवा सुरू नसेल झालं तर सुरू करण्याचं काम आपण अजून 15 दिवस आहे. 15 दिवसात काही आपण काही कामं 1-1 दिवसात सुद्धा पूर्ण होणारी कामं आहे. पण तांत्रिक काही छोट्या छोट्या अडचणीमुळे जरी थांबली असतील तर त्याच्यासाठी सर्व सदस्यांच्या वतीने, सभापती उपसभापतींच्या वतीने मी असे अधिकारी वर्गाला हे देतो की जरी मार्च असेल तर आम्ही वेळ देऊ आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि पुढील एप्रिलच्या नंतर मग आपण व्हिडिओ साहेबांच्या अधिपत्याखाली सर्व अधिकारी आणि सर्व पदाधिकारी समन्वयाने काम करून पुढे आपले कामाची गती जिल्ह्यामध्ये आपला तालुका अग्रेसर राहायला पाहिजे अशा दृष्टीने आपण सर्व अधिकारी आणि पदाधिकारी प्रयत्न करू.